जम्मू काश्मीरातल्या नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या कारवाईमध्ये एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आलं। तर हरियाणामधल्या रोहतकच्या बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीच्या नातलगांनी पोलिसांवरती आरोप केले। सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपींना वाचवण्याचा पोलीस प्रयत्न करतायत असा आरोप मुलीच्या नातलगांनी केलाय। याबाबत मुलीची किंवा आपली बाजू ऐकून घेतली जात नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। पोलिसांनी मात्र तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं म्हटलंय। गेल्या आठवड्यात 20 वर्षांच्या या मुलीवरती बलात्कार झाला होता। 3 वर्षांपूर्वी तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांनीच पुन्हा तिला लक्ष्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र बलात्कार झाला तेव्हा आपण गावातच नव्हतो असं भासवण्याचा काही आरोपींचा प्रयत्न सुरू आहे। हमने ये चीज़ें पेपर में आने के बाद अपनी बहन से बात की है। आज भी बात की है, कल भी बात की थी। उसने बिल्कुल मना किया है। पुलिस इस मामले को उलझाने की कोशिश कर रही है। जो मुख्य आरोपी हैं उनको बचाने की कोशिश कर रही है। इनमें से एक आरोपी के साथ लड़की की बातचीत सामने आई, जिसके आधार पर हमने उसको उसी दिन की जिस दिन की घटना है उनकी बातचीत का जो समय था वो तकरीबन वही समय था जो हमारे एफआईआर में मेंशन था। तो हमने इन लड़कों को पूछताछ के लिए बुलाया था कि आप किस वजह से बातचीत कर रहे थे, क्या बातचीत थी, और गहराई से पूछताछ की तो सारा सच उन्होंने कुछ बताया। और देखिए दोनों आरोपी अभी पुलिस रिमांड पे, जैसे मैंने पहले भी बताया, और उनसे पूछताछ अभी चल रही है। जो शुरुआती तो उसने बताया ये दोनों लड़के उस दिन लड़की को लेकर गए थे और लड़की के साथ रेप हुआ है। आणि आता बघूया देशभरामधल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। उत्तर प्रदेशमध्ये कोतद्वार इथं पुराच्या पाण्यात एक बाईक वाहून गेली। या बाईकवरती असलेली व्यक्ती बेपत्ता आहे। या तरुणाला जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होते। त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय पण त्याला अजून यश आलेलं नाही। उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। शालेय विद्यार्थ्यांपासून ते आजारी व्यक्तींपर्यंत सर्वांनाच होड्यांमधून गावाबाहेर पडावं लागतंय। आसाम तर इकडे आसाममध्ये आलेल्या महापुरानं जनजीवन विस्कळीत झालंय। 14 जिल्ह्यांमधील 6 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय। पूरग्रस्तांच्या मदतीकरता एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या जवानांना तैनात करण्यात आले। पूरग्रस्तांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी 81 ठिकाणी मदत छावण्या उभारण्यात आल्या। आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमधल्या काही भागाला पुराचा विळखा पडला। या पुरामुळे अभयारण्यातील वन्यजीव मोठ्या प्रमाणावरती बाधित झाले। काझीरंगातल्या सखल भाग पुराच्या पाण्याखाली गेला, त्यामुळे अभयारण्यातील हत्ती, गेंडे जीव वाचवण्याकरता उंच भागाकडे पळू लागले। मणिपूरच्या आयर्न लेडी एरॉम शर्मिला यांनी आपलं 16 वर्षांचं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे। आसपा कायद्याच्या विरोधात शर्मिलांनी हे उपोषण सुरू केलंय। 9 ऑगस्टला आपण उपोषण सोडणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं शर्मिला यांनी जाहीर केलं। कोलकात्यात हत्या झालेल्या अबेश दासगुप्ताच्या स्मरणार्थ कॅन्डल मार्च त्याच्या मित्रपरिवारानं काढला। लेखक अमित चौधरी यांच्याकडे झालेल्या पाठीनंतर अबेश मृतावस्थेत आढळला होता। त्याच्या डोक्यावर बाटलीचे वार ढळले, तरी हा अपघात असावा अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।